हॅलो मैत्रिणींनो, आपली फॅशन प्रतीक्षा या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. कालपासून स्वराज्याला ताप होता आणि औषधांमुळे थोडाफार त्याला फरक पडलेला होता. त्याने जास्तीत जास्त खावं याचा मी प्रयत्न करत होते, म्हणून त्यासाठी आज लवकरच उठले. तर त्याला नाश्त्याला मी पोहे बनवले आणि जेवणाची देखील लवकरच तयारी करून ठेवली. तर त्याच्या तापामुळे माहेरी जाण्याची इच्छा नव्हती, पण आपल्या भावांसाठी आणि आपल्या आईसाठी आपण नाही उभे राहणार तर कोण उभं राहणार. मग काय पटापट तयारी केली आणि पनवेलला पोहोचलो आणि तिथे रिसीव्ह करण्यासाठी भाऊ आलेला होता. आणि तिथे गेल्या गेल्या स्वराज्य मात्र अगदी ठणठणीत झाला. माझ्या पोरी भेटल्या ना खेळायला त्याला. मला आज आमच्या बाबूला आणायला जायचं होतं, म्हणून ही सगळी लगबग. इथे सकाळचे 6:30 वाजलेले होते. वाव, इथला नेचर डोळ्यांना आणि मनाला समाधान आणि सुख देणार होतं. आमच्यापेक्षा आमच्या आईचीच जास्त लगबग चाललेली होती, बिकॉज ऑफ तिचा नातू येणार होता ना. तिने सगळी कामं रात्रीच आवरून ठेवलेली होती आणि अर्धी सकाळी लवकर उठून आवरली आणि मला फक्त लादी पुसण्याचं काम दिलेलं होता. बस ती मला बोलली, तुझं तू आवर बाय आणि लवकर पटापट बाबूला आणायला जा. भावानी पण मला 1 तास अगोदरचा टायमिंग दिलेला आणि हा सूर्योदय कितीही बघितलं तरी मन भरतच नाहीये. बघ बघता इथे डेकोरेशन वाले देखील आलेले होते आणि सोबतच आमची तयारी देखील चाललेली होती. हा डेकोरेशन घरी होणार होता आणि आम्ही बाबूला आणायला जाणार होतो. ये जास्त नाही, बाळाचे पप्पा, बाळाचे आत्या आणि हे दोघं चिल्ली पिल्ली आणि आमचा गाडीवाला काका. मी थोडीच लोक बाबूला आणायला गेलेलो होतो आणि आमच्या अगोदरच ही दोघं चिल्ली पिल्ली पहिलीच घरात एंट्री मारली. त्यांची नुसती घाई. तरी ते बाबूची छान छान अशी तयारी होत होती आणि सोबतच बाळाच्या मम्मी पप्पांचं छान छान असं फोटोशूट चाललेलं होतं. आमच्याकडे बेबीला नेताना अशा काही खास ठिकाणी नारळ फोडले जातात आणि देवांच्या ठिकाणी नारळ ठेवले जातात. सगळं होत असताना मात्र बेबी आत्याच्या मांडीवर शांत झोपलेला होता आणि इकडे आम्ही घरी पोहोचलेलो होतो आणि बाळाची सगळीच मात्र आतुरतेने वाट बघत होती. आरती काय, फटाके काय, फुलं काय, जय्यत सगळंच जय्यत. आमचा ऋत्विक आल्यामुळे सगळीच खुश होती आणि छान असं सगळ्यांसोबत फोटोशूट झालं. खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. घर अगदी आनंदाने भरून गेलं. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.